हेमूने नेहाबद्दल त्याच्या आईवडिलांना सांगून झाले आणि त्यांचा या नात्याला काहीच विरोध नाही हे ऐकून हेमू खुश होतो. नेहाला ही गोष्ट फोनवर सांगण्यापेक्षा तिकडे भेटून समोरासमोर सांगूया असे मनात ठरवतो. इकडे नेहा हेमूने काहीच अपडेट दिलेले नसतात म्हणून टेन्शनमध्ये येऊन झोपी जाते. नेहाची ही अवस्था सोनियाला बघवत नाही म्हणून ती हे सगळे मधू दीदीला सांगण्याचं ठरवते. नेहा झोपली असल्याचं बघून सोनिया दुसऱ्या रूममध्ये जाऊन मधू दीदीला फोन लावते व घडलेलं सगळं काही ती मधू दीदीला सांगते. त्यावर मधू दीदी सगळे काही ठीक करेन असं बोलते. तेव्हा कुठे सोनियाला सुद्धा शांत झोप लागते. इकडे मधुरिमा हेमूच्या बाबांना फोन करते आणि नेहाला हेमूसाठी मी पसंत केले असल्याचं सांगते आणि त्यांना बोलते की पुढच्या आठवड्यात तुम्ही काही कार्यक्रमानिमित्त मुंबईला या आणि माझे पाहुणे म्हणून अनिता आणि सोनिया यांच्या रूमवर 2-3 दिवसासाठी राहा आणि तुमची भावी सून नेहा ही कशी मुलगी आहे हे जवळून पहा आणि मग ती तुमच्या मुलासाठी योग्य आहे की नाही ते तुम्हीच ठरवा. नेहा सोडून मधुरिमा हा प्लॅन सर्वांना सांगते. मागील भागापासून आपण नेहाच्या घराण्याची ओळख करून घेत होतो आणि सध्या तिथे काय चालू आहे हे बघत होतो. कथा इथून पुढे. नेहाच्या गावी घरी एका मोठ्या उत्सवाची तयारी चालू होती. दरवर्षी आजोबांच्या श्री गुरूंची पुण्यतिथी साजरी होते. त्या दिवशी वकील साहेबांच्या घरी शहरातील महत्त्वाच्या व्यक्तींना प्रसाद भोजनासाठी निमंत्रण दिले जाते आणि येणारे मोठ्या आदराने या भोजनासाठी येतात. या वर्षीच्या प्रसाद भोजनास कुणाकुणाला निमंत्रण द्यायचे याची यादी करणे चालू होते. नेहाचे आजी आजोबा, आई बाबा, भूषण दादू, वाड्यात राहत असलेले काकांचे परिवार असे 15-20 जण मोठ्या ओसरीवर बसून कार्यक्रमाची चर्चा करत होते. चांगली 200-300 माणसं असायची पंक्तीला. म्हणजे मोठाच कार्यक्रम नेहाच्या घरी. नेहाच्या घरी सगळ्यांना शिस्तीत कामे करण्याची सवय होती. त्यामुळे वकील साहेबांच्या घरचा कार्यक्रम म्हणजे उत्तम असे कौतुक आलेला माणूस करीत असतो. नेहाचे बाबा मोठे वकील साहेब सर्वांना म्हणाले, आपण पूर्ण फॅमिलीला निमंत्रण देतो पण या सगळ्या आपल्या घरगुती नात्यातील परिचयाच्या असतात. नोकरदार व्यक्तींना आपण एकट्याला बोलवतो पण मला वाटते आपण यंदा अपवाद म्हणून बँक मॅनेजर देसाई साहेबांना सहपरिवार बोलवावे. याचे कारण पण आहे. गेली 3 वर्षे या बँकेने आपल्याला खूप कामे दिलीत. सध्या आपल्या भूषणच्या हातावर सगळ्यात जास्त लोन कोर्ट केसेस या बँकेच्या आहेत आणि आता 3 वर्षे पूर्ण होतील त्यांना या शाखेत. एप्रिलनंतर त्यांची बदली होईल. शेवटची 2 वर्षे राहिलीत त्यांच्या नोकरीची. बहुतेक ते त्यांच्या नेटिव्ह प्लेसला जातील. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की देसाई साहेबांना सहपरिवार भोजन आमंत्रण द्यावे. नेहाच्या बाबांच्या या सूचनेला सगळ्यांनी एकमताने होकार देत म्हटले. उद्या स्वतः आजोबा आणि आजी देसाई साहेबांना भोजन निमंत्रण देतील. हे ऐकून नेहाचे आजोबा म्हणाले, उद्या कशाला, आत्ताच लगेच लावून द्या निमंत्रण. फोन करायला उशीर-बिशीर नको. भूषण मॅनेजर साहेबांना फोन लावून दे बरे. आजोबांनी फर्मावले. भूषणने फोन लावला. एक रिंग वाजली तसे त्याने फोन आजोबांच्या जवळ दिला. आजोबांनी नमस्कार करत देसाई साहेबांना निमंत्रण देत येण्याबद्दलचा आग्रह केला. उत्तर देत देसाई साहेब म्हणाले, बापरे, तुम्ही स्वतः फोन करून आमंत्रण दिलेत, आमचा बहुमान केलात.
बापूसाहेब, तुम्ही खरं सांगायचे तर तुमच्याकडे येण्याचा मी विचार करतच होतो बघा. आणि योगायोग बघा तुमचाच फोन आला. प्रसादास आम्ही सहपरिवार येतो आहोत. बरे, एक विचारतो की उद्या सकाळी तुम्हाला बोलण्यासाठी येऊ शकतो का? सकाळी 9 वाजता येऊ का? कामाचे स्वरूप खाजगी आहे. बापूसाहेब, मोठे वकील साहेब आणि तुम्ही दोघेच असावेत बोलताना. बापूसाहेब म्हणाले, देसाई साहेब, अजिबात संकोच करू नका. उद्या सकाळी चहा फराळ साठीच यावे आणि तुमच्या मनात काय जे असेल ते बोला. आजोबांनी फोन ठेवला आणि नेहाच्या बाबांना म्हणाले, उद्या सकाळी देसाई साहेब आपल्याशी काही खाजगी विषयावर बोलण्यासाठी येतोय असे म्हणत होते. मी या म्हटले. आपण दोघे सकाळी बैठकीत तयार राहून वाट पाहूया. नेहाची आई आणि इतर मंडळी विचारात पडली. मॅनेजर साहेब काय खाजगी काम घेऊन येत आहेत? काय प्रॉब्लेम असेल बरे? दुसरे दिवशी सकाळी बरोबर 9 वाजता देसाई साहेबांची गाडी वकील साहेबांच्या घरासमोर थांबली. कारचा दरवाजा उघडत देसाई साहेब उतरले आणि त्यांनी मागचा दरवाजा उघडला. आतून मिसेस देसाईंना उतरताना पाहून बाहेरच्या बैठकीत बसलेल्या आजोबांना आणि मोठ्या वकील साहेबांना खूपच आश्चर्य वाटले. देसाई साहेब आणि बाईसाहेब जोडीने येतील अशी कल्पना केली नव्हती. त्यामुळे आता सगळा फेरबदल करावा लागणार आहे हे ओळखून भूषणदादू आधीच घरात गेला होता. देसाई फॅमिली आली हे सांगण्यासाठी. वाड्याच्या मोठ्या दरवाजातून मोठे वकील साहेब बाहेर आले. यावे यावे देसाई साहेब, चालावे, आतच जाऊया आपण सगळे. बाहेरच्या बैठकीत असे फॅमिली सोबत बसणे बरे दिसणार नाही. अंगणातून वर ओसरीवर नव्याने बैठक टाकून बसण्याची व्यवस्था केलेली पाहून आजोबा आणि मोठ्या वकील साहेबांना समाधान वाटले. मोठ्या वकिलीनबाई, नेहाच्या आई लगेच तयार होऊन बाहेर आल्या. त्यांनी देसाई साहेबांचे स्वागत करत समोरच्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली. आजोबांना म्हणाले की आजीबाईंनी पण बाहेर येऊन सगळ्यांच्या सोबत बसावे. त्याप्रमाणे आजीबाई पण येऊन बसल्या. समोर सगळे आलेले आहेत हे पाहून देसाई साहेब आजोबांना हात जोडत म्हणाले, बापूसाहेब, आज तुमच्या समोर मी बँक मॅनेजर देसाई म्हणून आलेलो नाही. ही संपूर्णपणे पारिवारिक भेट आहे. कौटुंबिक विषयाची भेट आहे म्हणून आम्ही उभयता आलेलो आहोत. बापूसाहेब, गेली 2-2.5 वर्षे मी या शहरात आमच्या बँकेच्या शाखेचे मॅनेजर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. मी आलो त्यावेळी आमच्या या शाखेची परिस्थिती फारच बिघडलेली होती. यातून बँकेला बाहेर काढण्याचे काम खूपच कठीण होते आणि यातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला आमच्या शाखेला चांगल्या स्थितीत आणण्याच्या कामात मला मोठ्या वकील साहेबांनी खूप मोलाची मदत केली. प्रसंगी धीर दिला. त्यांच्या मैत्रीचा लाभ झाला म्हणून तर माझ्यावरची फार कठीण वेळ निभावता आली. बापूसाहेब, बेकार कंडिशनच्या शाखेचा मॅनेजर हा धब्बा लागणे कसे आणि किती अपमानास्पद असते तुम्हाला याची कल्पना आहेच. बापूसाहेब, तुम्ही माझी मनस्थिती समजून घेऊ शकता. आता आमची शाखा सगळ्याच दृष्टीने प्लस पोझिशनला आहे. याचे श्रेय मोठ्या वकील साहेबांचे आहे आणि सध्या आमच्या बँकेचे वकील असलेले हे धाकटे वकील साहेब भूषणराव यांचे आहे. त्यांचे आभार तर मानायचे आहेतच, त्याहीपेक्षा एक महत्त्वाचे काम आहे. आज त्याचबरोबर एक इच्छा आणि एक विनंती तुमच्या समोर मांडायची आहे. योग्य असेल तर जरूर विचार करावा. अयोग्य असेल तर मग नाईलाज होईल, वाईट वाटेल आम्हाला. देसाई साहेबांच्या भावना बापूसाहेबांनी ऐकून घेत म्हटले, मॅनेजर साहेब,
तुमच्या भावनांचा आम्ही सगळेच आदर करतो. आमच्या मुलांचे तुम्ही कौतुक केलेत. खूप छान वाटले हे ऐकून. हे सांगायला नकोच. आमची तिसरी पिढी भूषणच्या रूपाने समाजकार्यात आलेली पाहत तुमच्यासारख्या मोठ्या माणसांकडून त्यांच्याबद्दल ऐकणे. तुम्ही आज आम्हा सगळ्यांना खूप आनंद दिलात मॅनेजर साहेब. असो, आता बोला तुमच्या मनातील इच्छा. विनासंकोच सांगावे. आजोबांच्या शब्दांनी देसाई साहेबांना खूप धीर आलेला आहे हे सगळ्यांना जाणवले. देसाई साहेब बोलू लागले. बापूसाहेब, इथे येऊन मला 2-2.5 वर्ष झालेत. येत्या काही महिन्यात, फार फार तर नवीन वर्षात, एप्रिलनंतर माझी या शाखेतून बदली होणार. मिळणारे हे प्रमोशन आणि ही होणारी बदली माझी अखेरची असेल. नोकरीत उरलेले 15 महिने आणि त्यातले दिवस मोजत नोकरी करायची आहे. बापूसाहेब, माझी एकुलती एक कन्या विवाहयोग्य झाली आहे. गेले वर्षभर ती माझ्याकडेच इथेच राहते आहे. MCA झाली आहे ती. नोकरी करीन तर ती शिक्षकाची, प्राध्यापकाची असे तिने ठरवले आहे. कंपनी जॉब करायचा नाही असा तिचा निश्चय आहे. सध्या ती आपल्या शहरातील एका ज्युनियर कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्स शिकवायला जाते. माझी इच्छा अशी आहे की आपण आपल्या छोट्या वकील साहेबांसाठी, भूषणराव यांच्यासाठी आमच्या कन्येचा स्थळ म्हणून विचार करावा. ही विनंती करण्यासाठी आज आम्ही दोघे आलो आहोत. तुम्ही आमच्या विनंतीचा विचार करावा आणि अनुकूल विचार असेल तर लगेच कळवावे. म्हणजे आमच्या कन्येला पाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी आमच्या घरी कधी येतात ते कळवावे. आणि एक, आमची कन्या तुम्हाला सर्वार्थाने योग्य वाटली तरच पुढे ठरवू, नाहीतर रूढ निरोप योग नाही असे कळवले तरी राग येणार नाही. देसाईबाईंनी पर्समधून काही फोटो काढून वकिलीनबाईंच्या हातात देत म्हटले, आमच्या भारतीचे फोटो आणि ही तिची पत्रिका दोन्ही बघा. चहा फराळ करताना देसाई साहेबांचे लक्ष घड्याळाकडेच होते. 10च्या पुढे काटा सरकू लागलाय हे पाहून ते म्हणाले, बापूसाहेब, परवानगी द्यावी. बँकेची पण वेळ झाली आहे. फोटो आणि पत्रिका दिली आहे. ठरवा आणि कळवा. हा योग जुळून आला तर खूप आनंद होईल आम्हाला. देसाई साहेब निरोप घेऊन परतले आणि वकील साहेबांच्या घरात एकच गोंधळ सुरू झाला. भूषणचे लग्न याचा तर आपण अजून विचारच केला नाहीये. आधी मुलीचे, मग मुलाचे, आधी बहिणीचे मग भावाचे अशी पद्धत आहे. निदान बहीण भावांचे पाठोपाठ लग्न करणे हा एक रास्त उपाय आहे. बापूसाहेब म्हणाले, ते बघू नंतर. अगोदर देसाई साहेबांच्या कन्येला बघून घेऊ. पत्रिका जुजबी पाहायची. जास्त केस नाही पाडायचा. येत्या रविवारी दुपारी 4 वाजता आपण देसाई साहेबांच्या मुलीला पाहण्यास येतो आहोत असा निरोप द्या. बापूसाहेब, आजीबाई, मोठ्या वकिलीनबाई यांच्या हातात आणि नजरेसमोर देसाई साहेबांच्या मुलीचे हसऱ्या चेहऱ्याची, टपोऱ्या डोळ्याची स्मार्ट भारती फोटोवरूनच सर्वांना आवडली आहे हे मोठ्या वकील साहेबांनी ओळखले. त्यांनी भूषणला आवाज देत बोलवले, तुमचे काय मत आहे चिरंजीव? पप्पा, तुम्ही सगळे ठरवा. मी आहे तुमच्यासोबत. ते ठीक आहे हो, पण तुम्ही पाहिलंय का देसाई साहेबांच्या मुलीला? नाही हो पप्पा, कधी तसा योग आला नाही. ठीक आहे भूषण, आपण जाऊया. देसाई साहेबांच्याकडे मुलगी पाहू. मग चर्चा करून ठरवू. तुझा विचार, निर्णय याला पण महत्त्व आहे बरे का? ओके पप्पा, असे म्हणून भूषण कोर्टात जाण्यास निघाला. ऑफिस संपवून
अनिता आणि सोनिया, नेहा तिघीजणी घरी आलेल्या होता. नेहाने मस्त चहा करत मध्ये आणून ठेवला. चहा घेत घेत तिघी बोलत बसल्या आणि सोनियाच्या फोनमधला मेसेज बॉक्स बीप बीप वाजून गेला. तसे सोनियाला हेमूच्या आईबाबांच्या येण्याची आठवण झाली. तिने धडपडत मेसेज वाचला. हेमू आणि त्याचे आईबाबा जवळच्या सिग्नलवर येऊन थांबले आहेत. त्यांना घेऊन जाणे. सोनिया अनिताला म्हणाली, चला बाई, आपले पाहुणे आलेत, चल त्यांना घेऊन येऊ. नेहा, तू तोपर्यंत चहा टाकून ठेव सगळ्यांसाठी, म्हणजे आपण 3+2 पाहुणे. नेहा किचनमध्ये गेली. हेमू वाटच पाहत होता. मधुरिमा दीदीच्या प्लॅनप्रमाणे सोनियाचे पाहुणे म्हणून 2 दिवस तिच्या रूमवर राहण्यास सांगितले होते आणि नेहाच्या सहवासात तिच्याबद्दल जाणून घ्यायचे असे ठरवले होते. अनिता आणि सोनिया सोबत हेमूचे आईबाबा घरात आले. दिवसभराच्या प्रवासाने नाही म्हटले तरी थकवा आलाच होता. फ्रेश होऊन आत आल्यावर, सामान ठेवून झाल्यावर ते सगळे हॉलमध्ये बसले. नेहा चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली. हेमूच्या आईबाबांशी ओळख करून देत सोनिया म्हणाली, मामा मामी, ही आमच्या दोघींची मैत्रीण, सोबत राहणारी नेहा. ऑफिसमधून आम्ही आलो की किचन ड्युटी हिच्याकडे असते. फार आवड आहे हिला. मग अनिता नेहाला म्हणाली, या मामांचा सोमवारी एका संस्थेत सत्कार आहे. त्यासाठी हे दोघे आले आहेत. यांना बाहेरचे काही चालत नाही. तेव्हा 2-3 दिवस यांच्या खाण्याच्या वेळा तुला सांभाळणे आहे नेहा. तुला हे खूप छान जमते, तेव्हा तूच कर प्लीज. सोनिया आणि अनिताच्या या बोलण्याला थांबवत नेहा म्हणाली, यात काय एवढे प्लीज वगैरे म्हणण्यासारखे काय आहे? मला आवडत नाही असे. सोनिया, तुझे पाहुणे हे माझेही पाहुणेच आहेत. त्यांना त्रास होईल असे कसे वागेन मी? सोनियाने लगेच स्वतःचे कान पकडले आणि सॉरी म्हणत सुटका करून घेतली. नेहा म्हणाले, या दोघींसारखे मी पण तुम्हाला मामा मामी म्हटले तर चालेल ना? हेमूच्या आईला नेहाच्या बोलण्यातला गोडवा खूप आवडला. तिला वाटले, या मुलीला मोठ्या माणसांशी वागायची, बोलायची रीत माहिती आहे. हिच्या घरचे वातावरण नक्कीच खूप चांगले असणार. नेहाने विचारले, मामी, तुम्ही खूप लहान गावात राहणाऱ्या, तिथल्यासारखे साधेच जेवण तुम्हाला आवडत असणार. मी मस्त गरम भाकरी आणि ताकातले पिठलं करू का? हेमूच्या बाबांनी आश्चर्याने विचारले, तुला येतात भाकरी करायला आणि पिठलं पण येतं? सोनिया म्हणाली, अहो मामा मामी, ही पोरगी चुकून या मोठ्या शहरात आलीये. तिला काय काय येतं ते दिसेलच तुम्हाला. नेहाच्या हाताचा उरक पाहून, कामाचा झपाटा पाहून हेमूच्या आईबाबांना खरंच वाटेना, इथल्या वातावरणात अशी गावाकडची वाटावी अशी मुलगी भेटेल. इथे येण्याअगोदर काळजी वाटत होती, या सोनिया आणि अनिताबरोबर हॉटेलमधले काय काय खावे लागणार आहे कुणास ठाऊक. पण या नेहाने ज्यावेळी म्हटले, गरम गरम भाकरी आणि ताकाचं पिठलं, आता करते, या पोरीचे शब्द ऐकूनच मन भरलं. आता खाल्ल्यावर पोट पण भरेल. सारे मिळून नेहाच्या चवदार स्वयंपाकाची वाट पाहत बसले. शनिवारची सकाळ. नेहा, सोनिया आणि अनिता तिघींचा सुट्टीचा दिवस आणि आळशीपणाचा दिवस. सगळा टाईमटेबल अगदी संथपणाने चालणारा. घाई नाही, गडबड नाही. पण आजचा शनिवार वेगळा होता. नेहमीसारखा सुट्टीचा दिवस म्हणून कसेही वागून चालणार नव्हते. सोनियाचे पाहुणे 2 वडीलधारी माणसे घरात आहेत. त्यांच्यासमोर हे असले वागणे बरे दिसत नाही. चला उठा असे म्हणत नेहाने सोनिया आणि अनिता दोघींना नेहमीपेक्षा खूप लवकर उठवले आणि घर आवरून ठेवायला
नीटनेटके ठेवायला मदत करा असे सांगत कामाला लावले. मुकाट्याने दोघी उठल्या. यावेळी मनात नेहाचा कितीही राग असला तरी त्याचा उपयोग नव्हता. मधुरिमा दीदी आणि हेमूच्या मैत्रीखातर हे सगळे नाटक छानपैकी करणे भाग होते. नेहाने सकाळी खमंग पोहे केले होते. ते खाऊनच सारे खुश होऊन गेले. मग चहा झाला. सोनिया म्हणाली, अनिता, उद्यापासून बाहेरचा नाश्ता खाणे बंद करूया. नेहाच्या हातचे पदार्थ खाऊन बघ न, पुन्हा बाहेर जाऊन काही खावे अशी इच्छाच होणार नाही. हे ऐकून हेमूची आई म्हणाली, सोनिया, कालपासून मी पाहते आहे या नव्या पोरीला. तिचे कौतुक तर वाटते आहे, त्यापेक्षाही आश्चर्य याचे जास्त वाटते आहे की हिच्या एवढ्या आजकालच्या मुली किचनमध्ये फिरकत नाहीत. आई कितीही ओरडा करू दे, यांना काही फरक पडत नाही. हातातला मोबाईल डोळ्यासमोर असला की बोलायलाच नको. सगळीकडे सारखेच आहे म्हणा. घरोघरी सगळ्या गोष्टी आयत्या पाहिजे असतात आजकाल पोरींना आणि पोरांना. यावर नेहा म्हणाले, अहो सोनियाच्या मामी, खरे सांगू का, मला जरा जास्तच आवड आहे या सगळ्या गोष्टींची. आणि आमच्या घरात सगळ्या स्त्रियांना आणि मुलींना किचनमध्ये येऊन सगळे शिकून घेतलेच पाहिजे अशी सवय आणि शिस्तच लावली जाते. मी एकच केले. या शिस्तीचा बाव न करता मी मनापासून सगळ्या गोष्टी शिकल्या. आजी आणि आईला अजूनही मी स्वयंपाकात मदत करते. त्यामुळे त्यांच्या इतका छान जमत नसला तरी बऱ्यापैकी सगळा स्वयंपाक मला जमतो असे मी मानते. त्याचे कारण असे की ज्या अर्थी खाणारे लोक नावे न ठेवता खातात, म्हणजे मी ओके ओके करते असा अर्थ घेते. हेमूची आई म्हणाली, मोठ्यांचे संस्कार वाया जात नसतात. फक्त तुमच्या पिढीने ते समजून घेतले तर त्यातले अर्थ आणि त्याचे महत्त्व कळेल. मग तुम्हीच म्हणाल, अरेच्या, हे इतके चांगले आहे, हे आता समजले आम्हाला. नेहा, तू खूप नशीबवान आहेस. तुला शिकवणारी माणसे आहेत आणि तू शिकणारी आहेस, हे त्यापेक्षा जास्त छान. हे ऐकून अनिता मध्येच म्हणाली, अहो मामी, इतके कौतुक नका करू एका मुलीचे. हरभऱ्याच्या झाडावर जाऊन बसली तर उतरायची नाही खाली, मग आपल्याला राहावे लागेल उपाशी. हेमूचे बाबा म्हणाले, सोनिया आणि अनिता, एक लक्षात ठेवा, चांगल्या गोष्टींचे कौतुक मोकळ्या मनाने करावे. त्यात कंजूसी कशाला करायची. पुष्कळ असे लोक असे म्हणतात की तोंडासमोर कुणाची स्तुती करू नये, पण माघारी सुद्धा ते कधी कुणाचे कौतुक करत नाहीत. असे काही बरोबर नाही. आता उदाहरण तुमच्या तिघींचे घेऊया. आम्ही तुमचे पाहुणे म्हणून आलोत आणि तुम्ही तिघी मिळून किती प्रेमाने आमच्यासाठी खूप काही करत आहात. समजा आम्ही काही बोललोच नाही तर तुम्हाला वाटेल, चार चांगले शब्द बोलायला काय गेले असते. आता तुम्हीच सांगा मुलींनो, आम्ही तुम्हा दोघींचे या नेहाचे कौतुक केलेच पाहिजे. तिघींना हेमूच्या बाबांचे हे धोरण मनोमन पटले. दुपारच्या वेळेत घरीच आराम करत होते सगळे. हेमूच्या आईबाबांना सोनिया आणि अनिताची थोडीफार माहिती होती, पण ही तिसरी मुलगी त्यांच्यासाठी अगदी नवी आणि अनोळखी होती. या दोघींच्या ऑफिसमध्ये आहे म्हणूनच यांच्यासोबत राहते हे तर ठीकच आहे, पण हिचे राहणीमान, वागणे आणि बोलणे या दोघींपेक्षा खूपच वेगळे आहे. वयाने लहान असून ती समजदार वाटते आहे. म्हणूनच की काय, आपल्यासारख्या जुन्या माणसांना तिचे वागणे आवडणारे असेच आहे. न बोलता किती सफाईदारपणे घरभर वावरते आहे. काही ना काही कामे करताना दिसते आहे. आजकालच्या मुली घरची जबाबदारी पूर्ण सांभाळून नोकरी करतात, पण याचे प्रमाण तसे कमीच आहे असे ऐकण्यात येते. आणि मग नोकरी की घर यापैकी एक, यावरच घरात वाद होतात.
याबद्दलच जास्त सांगितले जाते. आपल्यालाही या परिस्थितीत तिला सामोरे जावं लागणार आहे. हेमू नोकरीच्या निमित्ताने इथेच राहणार. कदाचित परदेशी जाण्याची इच्छा त्याच्याही मनात असणार. तो आपल्या गावात येईल असे अपेक्षा करणे चुकीचे ठरेल आणि तोही आपल्यासारखाच आहे. ती नोकरी सोडून समाजसेवा करायची म्हणून दुर्गम भागात कशाला येईल? आपण केलं ते केलं, आपल्या मुलानेही तसेच केले पाहिजे अशी अपेक्षा करणे बरोबर ठरणार नाही. आता हेमूच्या लग्नाचे पाहावे लागणार आहे. गेल्या वेळी हेमूच्या मामा मामीने गोंधळ घातला तसे पुन्हा व्हायला नको. पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.